ओके, या पत्रकार परिषदेक तुमचे सगळ्यांचे आम्ही स्वागत करता. आमचे भितर आसात आमचे आदले मुख्यमंत्री आमचे एमपीचे लिडर दिगंबर बाब कामत, आमचे दुसरे काँग्रेसचे लिडर बाब मायकल लोबो, आमचे आदले जेडपी मेंबर आणि आमचे सेक्रेटरी बाब मोरेन रिबेलो, आमचे पक्षाचे उपाध्यक्ष बाब आल्तीन गोम्स. आज आम्ही एक 2-3 विषया खातीर आज ही प्रेस कॉन्फरन्स आपयल्ली आसा. 2 इश्यूज हांव रेज करतलो, मागीर दिगंबर बाब उलयतलो आनी मागीर आमचे मायकल बाब तुमचे कडेन उलयतले. सद्याक 5 राज्याची इलेक्शनां जवळ 3 राज्यांनी जाल्ली आसात. उत्तर प्रदेशांत ती अजुनूय चालू आसा. आणि भारतीय जनता पक्ष जाका हो डिफीट दोळ्या मुखार दिसता, कारण आयज गोंयांत प्रत्येक जाण उलयतात की लोकांनी आनी गोंयकारांनी बीजेपीक गरग धाडपा खातीर वोटींग केल्लें आसा. आता बीजेपी जेन्ना डेस्परेट जाता तेन्ना ती सगळी जे इल्लिगल मीन्स आसा ते यूज करपाक सुरू करतात. आमकां कन्फर्म इन्फॉर्मेशन मेळिल्लें आसा की आमच्या पक्षाच्या लिडरांचे फोन टॅपिंग एक प्रायव्हेट एजन्सी घालून बीजेपीचे लिडर्स आमी कितें उलयतात, आमी कोणा कडेन उलयतात, हे सगळे इन्फॉर्मेशन घेवपाक एका एजन्सीक हायर केल्यात. आनी फोन टॅपिंग आमचे सगळ्यांचे चालू आसा. हे इंडिकेशन म्हाका जेन्ना म्हाजो जस्ट एक एक्सपर्ट म्हाजे मेळपा आयलो ह्या फिल्डांतलो, आनी तेन्ना म्हागेलो मोबायलाची डिटेल मागलें. म्हाका तेन्नाच सांगलेलें की तुजो फोन टॅप आसा. तेजे नंतर आमकां कळ्ळें आमच्या दिगंबर बाबाचे मोबायलाचेर टॅपिंग चालू आसा, आमच्या मायकल लोबोचे मोबायलाचे टॅपिंग चालू आसा, आनी त्या भायर आमचे जे प्रमुख जे बाकीचे लिडर आसात हेंचे फोन टॅपिंग बीजेपीचो सरकार आनी बीजेपीची पार्टी इल्लिगली करता. सपोज जर हे लिगली करता जाल्यार गोंयच्या मुख्यमंत्र्यान एज अ होम मिनिस्टर आनी गोंयच्या बीजेपीन हे आमकां सांगचें की कोणाचे मोबायलाचे टॅपिंग करपाक, फोन टॅपिंग करपाक परमिशन तुमी घेतलेलें आसा आनी कोणाचे टॅपिंग चालू आसा. ही सारकी इल्लिगलिटी हो आमचो फंडामेंटल रायट टू प्रायवसी हो आमचो फंडामेंटल रायट, आनी तो वायलेट करपाक, तो अधिकार काढून घेवपाक कोणाकूच अधिकार ना. आनी आमी पर्सनली कोणा कडेन कितें उलयतात हेची जाणकारी घेवपाक भारतीय जनता पक्षाच्या खंयच्याच लिडरांक ना. आनी त्या खातीर आमी वॉर्निंग दितात ह्या इल्लिगल फोन टॅपिंगाक जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स इन्वॉल्व आसात की तांणी हे ताबडतोब बंद करचे आनी तांचेर कायदेशीर कारवाई ही केली वयतली. कारण तुमी तुमचो वापर ह्या बीजेपीच्या लिडरा कडेन करून घेनाकात, कारण सगळे इल्लिगलिटीज सद्याक चालू आसात. खुबशे इल्लिगलिटीज ह्या ऑफिसरांक धरून हो सरकार करता. ह्या सरकाराचे दीस काबार जाल्ले आसात आनी तरी आसतना सरकारांचेर प्रेशर हाडटात, वेगळे वेगळे तरेन प्रेशर हाडटात. आनी त्या खातीर आमी सरकाराक आनी तेंच्या ह्या सगळे जे नोकर वर्ग आसा, ऑफिसर आसा, तांकां स्ट्रिक्ट वॉर्निंग दितात. कारण हेजे पयलीं बीन फोन टॅपिंग केल्लें कर्नाटकाक जो गव्हर्नमेंट टॉपलिंग जाल्लो ताजे नंतर कळ्ळें तो स्नुपिंग चालू आशिल्लें आनी स्नुपिंग करून आमचे सगळे लिडरांचे तो गव्हर्नमेंट आमचो टॉपल जालो हे नंतर प्रूव जालें. महाराष्ट्रान कशें हे करताले तेय बीन ऑलरेडी आउट जाल्लें आसा. आनी त्या खातीर सरकारा कडेन आमची सगळ्यांची प्रायवसी आसा ती काढून घेवची, ती तितून भितर धडाधड करची. आमच्या घरांनी कितें चलता, आमी कितें उलयतात आनी कोणा कडेन उलयतात हेचो जाणून घेवपाचो अधिकार तुमचे कडेन ना. तुमकां जर जाय कितें उलयता आनी आमी कोणा कडेन हें करतात तुमी आमकां डायरेक्ट विचारात, आमी सांगतात. आमी कितें करता लिपोवन करनात. आमकां खबर आसा काउंटिंग जातकच सरकार हांगा गोंयच्या लोकांचो सरकार येतलो
आणि हो सरकार आता बीजेपीची खंयची ताकद कसली लायली जाल्यार सुद्धा हो आडोवपाक शकपा ना. आम्ही सगळ्या पक्षाच्या लिडरांकडे उलयता, आम्ही ओपनली सांगताय, आम्ही सगळ्या पक्षांच्या लिडरांकडे टचान आसा, आम्ही उलयताय बी तेंचे कडेन, तेही आमचे कडेन उलयतात. खूपशे इंडिपेंडेंट एमएलए आसात, तेही आमचे कडेन उलयता, आम्ही तेंचे कडेन उलयतात. आम्ही ओपनली सांगताय सगळे बीजेपीचे लिडरांक. आणि तुमच्या ज्या थोड्या लिडर्स आसात तेही आमचे कडेन उलोवपाक सोदतात, कारण तांकांय खात्री पटल्या की बीजेपीचे सरकार परतो सत्तेर येना म्हणून. जे बीजेपीचे थोडे लिडर आसात जे सत्ते भायर रावपाक शकना ते ऑलरेडी आमचे कडेन उलयता, आमच्या लिडरांकडे उलयता, ओपनली आम्ही सांगतात तुमची लिडरांक बंद करपाचें काम तुमचें. आणि ज्या तरेन तुम्ही 5 वर्सां फटींगपणां जी केल्यात सगळ्या पक्षांकडेन, ज्या पक्षान तुमकां सपोर्ट केल्लो त्या पक्षान तुम्ही ज्या तरेन काबार केला, त्या पक्षाचेर तुम्ही विश्वासघात केल्लो आसा. गोंयच्या सगळे जे एमएलए आनी पार्टी, इंडिपेंडेंट एमएलए आणि सगळे वेगवेगळ्यो पार्टी ज्यो कॉन्टेस्ट करतात, तेणी सगळ्यांनी पहिले बीजेपीचे एक्च्युअली राजकारण कितें असते, कशी फटींगपणां केल्यात प्रत्येका कडेन, मगो पक्षा कडेन कशी फटींगपणां केल्यात, गोवा फॉरवर्डा कडेन कशी फटींगपणां केल्यात, आणि ज्या पक्षांनी हांकां सपोर्ट करून सत्तेर हाडलेले त्या पक्षाक कशे काबार केल्यात, हे गोंयच्या लोकांनी पळयल्ले आसा, हे सगळे लिडरांनी पळयल्ले आसा. मोगो पक्षाचो नंतर 2 आमदारांक फोडले, 2 आमदारांक बीजेपीन जॉईन करून घेतले, त्यांचोय विश्वासघात केलो. ते बरे वायट ते दुसरी गजाल, त्या दोगांकूय तिकेटी दिली ना परती. आमचे 10 आमदार गेल्ले, त्या 10 आमदारांतले थोड्यांक तितूंक तांकांय तिकेट दिली ना. हेजे पयलीं सुभाष शिरोडकर सोपटेक व्हेल्लो, करोडांनी रुपया प्रॉमिस केल्ले, त्याच्या 25% सुद्धा तेणी जागे दिली ना, मिनिस्ट्री प्रॉमिस केल्ली. सो आयज बीजेपीचे उतराचेर, बीजेपीचे लिडरांचेर विश्वास दवरपी गोंयांत कोण उरले ना. सो बीजेपीन पयलीं हें समजपाचें की सध्या कोण ना बीजेपीचेर वचपाक, आनी बीजेपी आयज सिंगल डिजिटाचेर पावतली. सो बीजेपीक परत लिडरांक वॉर्निंग दिता की आमी कोणा कडेन उलयता, कितें करपाक त्या भानगडीत येवंक पडनाका, आमचे फोन टॅपिंग करपाक बी इंटरफेअर जायनाका. तुम्ही डायरेक्ट आमकां विचाराक, आमी कोणा कडेन उलयता, आमी ओपनली सांगतात तुमकां कोणा कडेन उलयता, तांचे सांगलां आमी ऑलरेडी. त्याच बरोबर पयले पावट पळयता आमी की एक सरकार जो आसा तो गुंडगिरी काबार करपाक मुखार सरता. म्हणजे सरकाराचें काम, होम मिनिस्ट्रीचें काम, जो पळय गुंडगिरी करता, जो समाजाक काबार करपाक मुखार सरता गुंडगिरी मार्फत, धमकी दितात, कोणाचे मर्डर केल्ले आसा, खून केल्ले आसात, असले लोकांक पयस दवरतात, तांकां पनिश करतात. असले भितरले थोडे तडीपार जाल्ले आसात. पूण पयले पावट पळयता आमी सरकार की आयज गुंडांक घेवन इलेक्शना कडेन तांचो वापर केलोच. आता परत सरकार स्थापन करपाक थोडे गुंडांचो वापर करपाची तयारी ह्या भारतीय जनता पक्षाच्या दुष्ट सरकारान कॉमेस केल्ली आसा. आणि आमी परत एकदा वॉर्निंग दिता गव्हर्नमेंटाच्या चीफ सेक्रेटरीक धरून, डीजीपीक धरून, तशेंच आमचे जे कलेक्टर आनी हांकां सगळ्यांक आसा, जे कोण गुंडगिरी करून जेचो क्रिमिनल बॅकग्राऊंड सामको हे आसा, भयानक आसा, आणि ज्यांक कोणाक तडीपार केल्ले आसा, त्यो तडीपार आनी सगळ्यो हें करून तांकां तुमी सोसायटीक परत हाडून हांगा थोड्या कॅन्डिडेटांचेर, थोड्या पक्षांचेर दबाव हाडपाचो प्रयत्न करचो न्ही. आणि हे जर परिणाम बरे जावचे ना ही वॉर्निंग सरकाराकूय दिता, आणि सरकारी जे ऑफिसर आसा हितून इन्वॉल्व जाल्ले आसा तांकांय दिता. गुंडगिरी ही गोंयांत काबार जावपाक जाय, आणि गुंडगिरी हेजे पयलीं काबार जाल्ली आसा. गुंडगिरी प्रमोट करपाची सरकारान स्टेप्स घेवची न्ही, ही बरी न्ही, खंयच्याच सरकाराक सोबना. तेन्ना कसल्याच परिस्थितीन असल्या गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांक तुम्ही प्रमोट करनाकात. सरकार जावपाची मॅन्युप्युलेशनाची तयारी तुम्ही वेगवेगळी करनाकात. ह्या पावटी तुमचे कितेंच साध्य जावचे ना. गोंयचो लोक तापलेलो आसा. खंयच्याच थरार वचून तुमकां सरकाराचे टॉपलिंग, सरकाराचे मॅन्युप्युलेशन करपाक ह्या पावटी मेळचें ना. आमकां खबर आसा आमचो कॅन्डिडेट कुडतरेचे मॉरेन रिबेलो हांच्या एक मोबायला वयल्यान एक व्हिडिओ शेअर जाला म्हणून तेजेर कंप्लेन करता इलेक्शना टायमार. त्या व्हिडिओक कांय नाशिल्लें. एक्चुअली सांगता की कर्नाटकांत कशें करून त्रास जाले, आनी तितून भितर हे टीएमसीचे आम आदमीचे लिडर सपोर्ट करपाक येयना. राहुल गांधी आनी प्रियंका गांधी सपोर्ट करता. तेन्ना सगळ्यांनी काँग्रेसी वोट करचो. आनी तो व्हिडिओ ताणेंय शेअर केलो ना. ताणें कदाचित तेगेलो पासवर्ड
दिल्लो आसत आनी कोणाचे हेजेर शेअर जाल्ले आसत जावं ताका टॅग जाल्लो आसत आयज त्याचो फोन सरकार व्हरून पळोवपा सुद्दां तो कोणा कडेन उलयता म्हणजे तुमी इमॅजिन करात म्हणजे खंयच्या पातळीचेर हो सरकार पावल्लो आसा फोन टॅपिंग करता फोन सीज करपाक तांकां अधिकारूच ना तुम्ही फेसबुकाचेर पळयात कोणें केल्लें आसा तें ओपनली मेळटा फेसबुकाक बरयात सगळी इन्फॉर्मेशन तुमकां मेळटा त्याचो फोन जितून तेगेलो बिझनसाचे वेव्हार चलता तो तुमी तेगेलो फोन करता आनी काबीज करता ही कसली सत्ता सो त्या खातीर सरकाराक आमी वॉर्निंग दितात की फोन टॅपिंगाच्या भानगडीक तुम्ही पडनाका गुंडगिरीच्या प्रवृत्तीच्या लोकांक तुम्ही प्रमोट करून तुमचे तांकां बळ म्हणून वापरनाका एक वायट प्रथा तुम्ही सुरू करतले आणि हे तुमकां सगळ्यांक भोगपाक पडटले ही वॉर्निंग आमी बीजेपीच्या सगळ्या लिडरांकूय दितात आणि गव्हर्नमेंट अधिकारी जितले आसात चीफ सेक्रेटरी धरून डीजीपी धरून हांकांय दितात तुम्ही इलिगली भानगडीक तुम्ही पडनाका एक इश्यू आज जो राज्याच्या मुखार उबो राविल्लो आसा तो म्हणजे पंचायतीचे इलेक्शन जून महिन्यात पंचायतीचे इलेक्शन जावपाक जाय आमी आज मार्चाच्या म्हयन्याक आसा 10 तारखेक काउंटिंग आसा म्हणजे हार्डली आज आमचे 3 तारीख जाली 7 दीस आसा आणि ज्या पद्दतीन डिलिमिटेशनाचो प्रोसेस स्टार्ट केला आणि ज्या पद्दतीन तो कंप्लीट करपाक सोदतात ताजेर आमचें स्ट्रॉंग ऑब्जेक्शन आसा इनफॅक्ट हांवें चीफ इलेक्शन कमिशनराक सांगलां की आमी स्टेट इलेक्शन कमिशनराक आतां सांगिल्लें आसा की आमी येतात तुका मेळपाक आमकां दिसता की हो प्रोसेस इतलो फास्ट करपाची कसलीच गरज ना वेन द न्यू गव्हर्नमेंट इज गोइंग टू टेक ओवर बाय 11th or 12th कांयच बुडपाचें ना खंय कारण ज्या पद्दतीन ते वतात ती पद्दत पळयत जाल्यार सगळ्या पंचायतीचें ऑब्जेक्शन आसा मायकल सांगतालो ताजे पंचायतीचें आसा बोरेन सांगतालो ताजे पंचायतीचें आसा ते फक्त कितें नंबर चेंज करता वार्ड नंबर चेंज करता परत ते पयलींच्याच गणीत करपाक सोदता म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनाक हे सगळे डिलिमिटेशन प्रोसेस हँडओव्हर करपाच्या फाटल्यान रिजर्वेशनाचो प्रोसेस हँडओव्हर करपा फाटल्यान एक हेतू आशिल्लो याद करात म्युन्सिपालिटीच्या इलेक्शनाच्या वेळार कितें जालें तें म्युन्सिपालिटीच्या वेळार कितें वेचून काडून थोडे वार्ड नंबर चेंज केले थोडे रिजर्व केले आमकां हायकोर्टान वचचें पडलें हायकोर्टान स्ट्रिक्चर्स मारले सरकाराचे तरी आसतना आमचे दोळे उगडले ना हे सुप्रीम कोर्टान गेले अपील करून आणि सुप्रीम कोर्टान जेन्ना आमकां झणझणीत अंजन घालें दोळ्यांत तेन्ना आमकां जाग येना आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डर मागीर इम्प्लिमेंट करची पडली आणि म्हणून म्हजी हें आसा विनंती आसा स्टेट इलेक्शन कमिशनराक मिस्टेक ताणें करची न्ही गेल्ले खेपेक सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटाक लागून स्टेट इलेक्शन कमिशनराक काडचो पडलो तुमकां हांव परत याद करून दिता सेक्रेटरी आशिल्लो तोच स्टेट इलेक्शन कमिशनर आशिल्लो आणि सुप्रीम कोर्टान सांगलें these orders shall be implemented across the country. If any government servant had an additional charge is the state election commissioner, he shall cease to be the election commissioner with immediate effect. अशी ऑर्डर पास केली 5 काय 6 स्टेटींनी अश्यो गजाली आशिल्ल्यो सेक्रेटरी लेवलाचे ऑफिसर इलेक्शन कमिशनर आशिल्ले तांकां इमिजिएटली देंवचें पडलें इंडिपेंडंट इलेक्शन कमिशनर अपॉइंट करचें पडलें आणि म्हणून हांव इलेक्शन कमिशनरा कडेन मागता की लोकांचे सेंटिमेंट्स तुमी ओवरलूक करनाकात कोणी सांगू कितेंय सांगू तुम्ही कायद्यान सारखे करात आणि सगळ्यांक कॉन्फिडन्साक घेयात आणि म्हणिल्लें की आमी कॉन्फिडन्साक घेवन करतले बिरतले म्हणून आज तांणी 4 तारीख पर्यंत टायम दिल्लो आसा त्या ऑब्जेक्शनां घालपाक तर 4 तारखेक ह्या बोवाळांत सगळे बोवाळांत आसतना 4 तारखे भितर ताचे ऑब्जेक्शनां घालपाक जायना सो दीस डेट शूड बी फर्दर पोस्टपोन आणि तांणी प्रोसेस कसो करपाचो ती क्लॅरिटी हाडपाक जाय कितें करपाक जाय बेश्टे नंबर चेंज कर आपल्या जाय परत सरकाराक जाय त्याच भशेन जातलें म्हणून म्हणजे विनंती आसा स्टेट इलेक्शन कमिशनराक इमिजिएटली हो प्रोसेस स्टॉल करचो टायम वाडोवचो आणि प्रोसेस कशा पद्दतीन करपाक सोदता ताजेर क्लॅरिटी दिवची आमी आज आतां आमच्या पक्षाच्या अध्यक्षांचो इश्यू रेज केल्लो आसा पब्लीक फोन टॅपिंगाचे तो अत्यंत सिरियस इश्यू तुमकां खबर आसतलें महाराष्ट्रांत कितें चल्लां तें महाराष्ट्रांत आतां प्रूव जाल्लें आसा की कोण फोन टॅप करताले कितें करताले विदाउट ऑथॉरिटी and there are now complaints being filed against the concerned officers very senior officers against complaint file केल्ल्यो आसा ते जावपाचो प्रसंग गोंयांत जावचो न्ही अशें म्हाका दिसता दुसरी गजाल आमी आज हे प्रेस कॉन्फरन्स जाता डीजीपीक कॉल ऑन करपाचें आसा ताकाय सांगपाक की ही हॅज टू बी वेरी केअरफूल ही शूड नॉट अलाव एनी सच थिंग्स टू हॅपन
First of all, I would like to take this opportunity to thank all the Goans, सगळे गोंयकारांक हांव देव बरें करूं म्हणूंक सोदता की तुम्ही हे जे मोठ्या संख्येन भायर सरले, इलेक्शनाक भायर सरले आनी मतदान केलें. म्हाका 100% गॅरंटी आहा की सगळे गोंयकारांनी काँग्रेस पक्षाक मत घातलेले आहा. म्हणजे मॅक्सिमम गोंयकार जे आहा तेणी ह्या पावटी एक पार्टीक मत घालून तेंकां बहुमत म्हणजे 21 नंबर सीट दिवपाचो तेंच्यांनी डिसिजन घेतलेलो आहा. ते आमी पयला गेली 5 वर्सां एका ओड तेका ओड म्हणजे चालू जाल्ले ते आनी हे जावचें न्हू म्हणून एक वाटेन मत घातला. सगळ्या गोंयकारांक हांव देव बरें करूं म्हणून सोदता. सेकंडली रुमर्स स्प्रेड जायत आहा आनीक 5 दिसांनी म्हाका दिसता रिजल्ट भायर सरतलो. रिजल्ट भायर सरच्या पयलींच रुमर्स स्प्रेड जाता की आमदार फुटले म्हणून. आमदार जावंक ना अजुनी, आमदार अजुनी जावंक ना. आनी कोण हो रुमर स्प्रेड करता ते गोंयकारांक खबर आहा. आनी गोंयकारांक जी सोशल मिडियाचेर जी गजाली वयता स्प्रेड जाता थ्रू व्हॉट्सएप, सोशल मिडिया ग्रुप्स, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हेचेर बली पडचे न्हू. डू नॉट go as per what comes on that Facebook or on social media. These are not true. And I want to tell all the Goans that ह्या पावटी जे काँग्रेसान उमेदवार दिल्ले आहा आनी आमदार जावन येतले ते कोणूच फुटचे ना. आमी स्थिर गव्हर्नमेंट दितले. वी विल गिव अ गुड गव्हर्नमेंट. By 3 o'clock I think the results will be out. By 5 o'clock we will stake claim to form the next government. Congress party will stake claim to form the next government by 5 o'clock, 5 to 6. तो रिजल्ट 3 पासून भायर सरलो, 3, 3:30. सगळ्यांक सर्टिफिकेटी मेळल्यो, CLP मीटिंग जातली आनी आमी लीडर आमचो डिसाइड करतले आनी आमी समतो स्टेक क्लेम करतले. ऑपोजिशन जे आयज रुलिंगान आहा ते ऑपोजिशनान वचपाचे आहा. तेणी चिंता घेवची न्हू. तेणी सांगला गोंयकारांक भिवपाची गरज ना म्हणून. तेंकां आयज भिवपाची गरज आसा. पूण तेणी अशें चिंतचें न्हू की आमी अशेंच फुट्टले म्हणून. कोण फुटपाचे ना. हे सायडीन सगळे स्ट्रॉंग आहा. आनी आमच्या संपर्कान सगळे दुसरे पार्टीचे लीडर ते कितल्योच वेगवेगळ्यो पार्टी आहा जे कोण जिखतले ते आमच्या संपर्कान ऑलरेडी आहा. आनी तेणी आमकां विश्वासान सांगला की आमकां ते सायडीन सरकार करपाचो ना म्हणून. ते कितें तरी एक कोणाची नांवां घेतात ते. कुमको मनीस बरो आहा मुख्यमंत्री जावपाक म्हणजे तेंच्या लिडराक सायडीक दवरल्यार दुसऱ्या लिडरांची नांवां घेतात ते. म्हणजे तेंचे भितर धुमशाण घालपाचे प्रयत्न चालू आहा. कित्याक हेंच्यांनी हेंचो आख्खो पक्ष काबार करपाचो प्रयत्न केल्लो. भारतीय जनता पार्टीन हेंचो पक्ष काबार करपाचो प्रयत्न केल्लो आनी हांव एक गॅरंटी दिता की हेंकां कोणूच लागीं रावचो ना. एक इंडिपेंडंट पासून लागीं रावचो ना. खंयचीच पॉलिटिकल पार्टी जर तर सीट्स घेवन येयली जाल्यार ती लागीं रावची ना. टू बी व्हेरी स्पेसिफिक, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी जी MGP पार्टी आहा ती हेंकां कशीच लागीं रावची ना. 2 पावटी हेंकां फोडले हेंच्यांनी. 2 पावटी. एकदा 2016 जे अलायन्स पार्टनर म्हणून एकदा काडून उडयले अशेंच. आनी ह्या पावटी तेंचेर लात मारून उडयली. हे उतर यूज करचे पडटा. लात मारून उडयली. तेंचे 2 आमदार चोरून येले. दोगांयकूय तिकेट दिवंक ना. चोरून येले ते येले तिकेटूच दिवंक ना. तेका एक बेश्टी तिकेट दिली आमच्या लिडराचेर बसपाक. बेश्टी तिका कोण ना म्हणून तेजेर तेका काडलो तिगासून तिका घातलो. म्हणजे अशी हेंकां हेंची हालत केल्ली आहा ती म्हाका दिसता जो लिडर आहा MGPचो हांव तेका रिस्पेक्टेड म्हणटा. कित्याक व्हडलो लिडर तो गोंयचो. रिस्पेक्टेड सुदीन धावलीकर जी आनी दीपक धावलीकर हे केन्नाच भारतीय जनता पार्टीचे लागीं रावचे ना. तेंचे सगळे गजाली आयकता ते फोनाचेर. कोण सेंट्रलाचे लिडर, AIDचे लिडर ते तेंकां फोनार उलयता, तेंकां येवन मेवता, सगळे ते आयकता. कित्याक ते बाबडे भियेता. कित्याक भियेतात ते तेंकां भंय घालता. कितें तरी ED आनी कितें इन्कम टॅक्स बेश्टेच भंय घालप. आनी ते बाबडे वय 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 म्हणटात. ते जाणा तेंच्या वांगडा वचप ना म्हणून. वचत जाल्यार
2-3 महिन्या भितर हेंचे आमदार चोरून व्हरतले. चोरून व्हरपाक ते सारखे माहीर आहा. आनी म्हाका दिसता हो सरकार जो आहा फुडलो बाय 5 o'clock वी विल स्टेक क्लेम टू फॉर्म द गव्हर्नमेंट. गोंयकारांनी खोशी जावचे आयच्यान आनी 10 तारखेर मिठाई वांटची सारकी बाय 4:30 5 o'clock आमी स्टेक क्लेम केले कित्याक गोंयकारांक एक लिबरेशन कशें मेवतले. सेकंड लिबरेशन ओपिनियन पोल जो मेळ्ळो तशें हे लिबरेशन आता 10 तारखेर जे आहा आमी स्टेक क्लेम केलो शपथ घेतली हे लिबरेशन गोंयकारांक की तुमकां जाय त्यो वस्तूच जातल्यो ही गॅरंटी दिवपाक आमी आयज हिंगा बसलेले आहा. थँक्यू. मायकल बाब अशी न्यूज येयली की तुमचेच कडेन अमित शाह बी उलयले म्हणून. ते खूप जाणांक धाडटा उलोवपाक ते तशें आमी कोणाशीच उलोवपाची तयारीन ना आनी कोणूच उलोवचे ना. आमचे जे कोण आहा आमदार जावपाचे आहा. हांव तुमकां स्ट्रेट सांगता जे कोणे ते छापून हाडला तेका तुमी विचारल्यार आनी बरें. ना हांव स्पेसिफीक सांगता की कोण तरी जो तर अशें काम करूंक सोदता आमचे कडेन उलोवंक सोदता आमी उलयना. आमी पळय 10 वर्सां बीजेपीन रावले आमी मोदेकाच सोडूंक ना. ते कितें म्हणटा तेका की मायकल फुटोन गेलो आमी फुटोन वचोंक ना. हांव हे मातशें हिंगासर प्लॅटफॉर्माचेर रावन सांगता काँग्रेसच्या आमी फुटोन खंय वचोंक ना. आमी टर्म सोंपले काय आमी सोडून काँग्रेस पक्षाक जॉयन जाल्या. आदी काँग्रेस पक्षान आसले परत जॉयन जाल्या आनी हिंगासर फुटपाक येवंक ना. आमी रावपाक येयल्या. आमी पक्ष घट करपाक येयल्या. जी पक्ष आमकां जबाबदारी दितले ते आमी पाळपाक येयल्या. कोण फुटपाक हिंगा येवंक ना. आनी गोंयचो लोक रावला पळोवपाक की आमी परतून विश्वास दवरला म्हणून. गोंयकारांनी परतून विश्वास दवरला काँग्रेस पक्षाचेर. जे कोण लिडर असले काम करताले ते आयज लिडर ना हिंगा. आयज पक्ष क्लीन जाल्लो आहा. सगळे नये लिडर येयल्ले आहा आनी गोंयकार तेंकां निवडून हाडपाची तेंकां एक गोंयकारांनी फुडाकार घेतलेलो आहा. तुमच्या बरोबर इंडिपेंडेंट बा कितें आहा सगळे येतले. सी आमकां गरज पडटा पळय तितके लोक येतले. सगळ्यांक हाडटलो तूं. सगळे लोक येतले. हांव एक सांगूंक सोदता की त्या पक्षा वांगडा कोण वयता भारतीय जनता पार्टी वांगडा कोण वयचो ना. कित्याक वयचो ना ते हे जे कोण लिडर जिखतले इंडिपेंडेंट म्हणटा तुमी तेणी ती हिस्ट्री पळोवपाची हिस्ट्री काडपाची न्हू. मायकल बाब पूण जेन्ना तुमी गोवा फॉरवर्ड आसले इंडिपेंडेंट आसले कशे तेंचेर लात मारून उडयला. ते लात म्हणजे जाणा तुम्ही पयला घोडो कसो फट घालता आनी गाडो कसो फट घालता तो तशें फट घालून उडयल्ले आहा. तशें हांव सांगूंक सोदता की इंडिपेंडेंट आनी ते आदले कितें आहा ते मिडिया कडसून तुमी शेअर करचे तेंकां कशे लाट मारलेले ते. तेंकां पयलींच कळना न्ही कशे लात मेवता ते. पयले बरे जातात 6 म्हयने बरे दिसता मागीर सगळे लात बीन जाय मागीर पडटा. जेन्ना आमकां तूं सगळें इन्फॉर्मेशन सांगता सगळें सांगता मायकलाचेर नांव कित्याक घेता पयलीं. मायकलाचें नांव येतलेच न्हू. हांव ते सायडीन आसलो पयलीं. आतां ना आमी सोडून येयले न्हू. वी हॅव रिजायन. आमी मंत्रीपद रिजायन केला आमी मेंबरशीप रिजायन केल्या आनी सायडीन येयले. तुमकां कॉन्फिडंट आसा एमजीपी तुमच्या बाजून रावतले. 100% रावतले. कित्याक गोंयकारांनी तेंचेरूय विश्वास दवरला. उगडास धर हांव कितें म्हणटा गोंयकारांनी तेंचेरूय विश्वास दवरला एमजी पार्टीचेर. बीजेपीचेर दवरूंक ना तेंचेरूय दवरला आनी तेंचेर विश्वास कितें दवरला की बरो स्थिर सरकार बरो गव्हर्नमेंट गोंयकारांक मेळचो. थिंगासर आंदोलनां अजुनूय चालू आहा. तेंकां कंपेन्सेशन सारकें दिवंक ना. जे मोपाचे फार्मर आहा तेंकां कंपेन्सेशन दिवंक ना. तेंचेर खोट घातलेली आहा. तेंकां अशेंच उडयल्ले आहा. नाका पळय थिंगा रिवर ना पळय थिंगा ब्रिजी बांदल्या पळय ती वचून पळया न्हू. पणजेसून एअरपोर्ट पासून पळया रिवर नासतना ब्रिजी बांदल्या. ते लोक कितें म्हणटा आमी फार्मिंग करूंक सोदता सगळा तुम्ही ब्रिज बांदा न्हू. तुमकां जो तर जाय लिंक रोड यू बिल्ड युअर ब्रिज. हू स्टॉपिंग यू. तुम्ही जे लँड एक्विजिशन केला ते आमकां सगळा मेवले न्हू. डिनोटिफाय करप तितले कमी जाले ते. व्हडले पयशे लागना. वाय यू आर नॉट डुईंग दॅट. वाय यू आर युजींग देअर लँड which is down, which they are using for farming purpose. हिंका जाय पळय ती गोष्टी जाता. हिंगासर ब्रिज जाता उदकूच ना कोणाक ब्रिज बांदलो म्हणजे तिंगा करूंक जायना फार्मर हाजेर करूंक जायना. कितले पयशे वयतले. खंय जाय पळय ते आमच्या गोंयकारांक हेल्प करपाकूच जाय ते अजुनूय आंदोलनां करतात. तेच तुका एक्झाम्पल सांगता. त्या लोकांनी विश्वास दवरला
खंयच्या तरी पक्षाचेर ते पक्ष तेंच्या वांगडा वयचे ना कितलोय दबाव हाडू कितले ईडी हाडू कितले इन्कम टॅक्स हाडू कितके आनी कोण सेंट्रल गव्हर्नमेंट एजन्सी हाडू ते तुका भिवचे ना ते निवड्या वक्तार काँग्रेस पक्षा वांगडा रावतले. गिरीश बाब इलेक्शन तुम्ही म्हणता आता सीएम तुमचो ऑलरेडी तो डिसायड जाल्लो आसा काय मागीर रिझल्ट जातकीर तुमचं डिस्कशन जातलें? आम्ही खूप जाण. आमचे आमदार जे जातले इमिजिएटली सो आमदार जाल्या बरोबर आमची मिटींग जातली आणि आमचो मुख्यमंत्री कोण जातलो ते मातशें मायकल बाबान सांगलें. म्हणल्यार डिसायड ना अजुनी. आमदारांचो आमी अधिकार आमी कित्याक काडून घेवपाचो. पण हरशी टेंटेटिव्ह थारलेलो बी आहा तसो म्हणजे सांगपाक नांवां एलपी लीडर विल बी डिसाइडेड बाय द पार्टी आणि आमचे जे आमदार जिखून येतले ती सदांच तशेंच आहा ते खंयचे पार्टी गेले पावटी वचन जावचें ना न्ही. तशें काय ना टेन्शन घेना तुमकां आपयता मागीर ना ना टेन्शन घेऊ सगळ्यांक आपयता. टेन्शन आमकां ना टेन्शन तुमकां आसता. गोंयकारांनी विश्वास दवरला एक मिनिट. वी विल डू what is the best. मागीर गेल्या पावटी खूप ते बोळा घालता आसतले बीजेपीची जी पळय डर्टी डिपार्टमेंट आसा तो कश्यो अफवा स्प्रेड करप ह्यो तेंचे कडेन शिकप आनी ते खूप फावटी तुमच्यांतले थोड्यांक यूज करता. आनी 5 वर्सां दिगंबर कामतीचें नांव आयज तो अमित शाक मेळ्ळो. तो मडगांव लँड जाता तें आसा गोंयांत पूण म्हणटा तो मिटींग थंय चालू आसा. तो हांगा ऑलरेडी स्विमींग फेडरेशनाची मिटींगेक गेलो. अशें करून 5 वर्सां तेणी यूज करून हें केलें सगळ्यांक. तुमीच छापलें न्ही खूब जाणांनी. दिगंबर बाब कामत अजुनूय काँग्रेसीकूच आसा न्ही. आतां तेणी दिगंबर कामतीचें नांव यूज करपाक बंद केलें. आतां तांकां नवो मेळ्ळा. आतां थोडे दीस ते मायकल लोबो करीत रावतले. सो तुमी बी तांकां बळी पडनाका आनी गोंयचे लोक तांकां बळी पडना बिलीव करना हांकां. कारण हे सामके फटिंगांतले फटींग. हांकां ऑलरेडी RSSन म्हटलेलें आसा फटिंगाचे बापूय म्हणून हे. सो हेंचेर विश्वास कोणाचो ना गोंयांत. सो तुमी तेंचेर विश्वास दवरनाका. तुमकां जर कितें सांगलें अशें जावपाचें आसा हेका मेळट म्हणून सपोज जर मायकल आनी अमित शाह उलयता जाल्यार बीजेपीन लिडर मिडिया कित्याक सांगपाक जाय हे लिपोवन दवरपाक जाय न्ही. गिरीश प्रॉब्लम काय ना आम्ही कोणाचेर विश्वास धरना मागीर रातच्या भितर कितें जाता तोच विश्वास गावना. ते तूं चड टेन्शन घेनाका. तूं मातसो हे कर कारण तूं तुजेर टेन्शन पळोवन ते आनी टेन्शन घेता. गिरीश बाब आमकां सुशेगाद न्हिदपाक मेळटलें बर्थडे. ब्लॉक तुमी डिजॉल्व केले गिरीश बाब आनी आसा अशें ना आमकां जे पळय जंय प्रॉब्लम आशिल्लो ज्या ऑर्गनायजेशनाक फूल कमिटी नाशिल्ली जावं कोणें कमी काम केलां ह्या पावटी आमी सामके स्ट्रिक्ट ऑर्गनायजेशन कोणीच चडोवपाचें. आमकां अर्थ म्हणटा तो नाका 99% नाका. आमकां 100% काँग्रेसमॅन जाय. आमचे मुखावेलें ऑर्गनायजेशन आसतलें सारकें पार्टी बेज आसतलें आनी त्या खातीर सरकार आनी पार्टी ह्यो दोनूय आमी बरोबर चलयतले ज्या कारणान संघटनाय बरी चलतली आनी गोंयांक एक सरकार बरो दितलें. गिरीश बाब हे फावटी आमकां सुशेगाद न्हिदपाक मेळटलें काय आमकां जागोवची पडटली काय? तुमकां कांयच नाका. तुमकां सुशेगाद राहा. तुमी कोणाचें कांय आयकनाका. आमी जेन्ना सांगता तेन्ना फायनल आसता. दिवपाची गरज ना. सरकार रातचे असते बीजेपी करता रातचे 12 एका कितें असते तुमकां त्रास ते दिता. काँग्रेसीन केन्ना तुमकां त्रास दिना. गिरीश हाऊ सिरियसली याला लुकिंग एट द कोल इश्यू. तो गन्ना पळय तो कितें डॅम्प जाला आनी थंयचे लोक बोट गेला. Congress is the only party in Goa which has decisively taken the decision not to make Goa as a coal hub. We are very clear because we are not funded by Adani and Ambani, all of them. Here they have funded all these parties. All the parties they have funded. We are committed to Goans. आणि म्हादयचेर स्टँड कितें आसतलो तुमचो? आता आम्ही ऑलरेडी स्टँड आमचो ऑलरेडी क्लियर केलो आसा कितें स्टँड आसा. बीजेपीचे काय लीडर तुमच्या कॉन्टॅक्टान आसा? जे पावलाक आसात ते ऑलरेडी आसात. फूल पे तांकां कळ्ळें आसतलें. फूल पे ते तांकां खबर आसतलें बीजेपी. जे पळय फूल पावर हंगरी थंय आसा थंय आसते बीजेपी काय ना थंय आसते सगळे काँग्रेसमॅनूच ते पावरा खातीर थंय गेले ते खंयच्या मोमेंटार. Russians will go standard. So how to look at it like NRA Commission is not having complete data on this Russians who are in Goa. How do you look at it? When the Prime Minister and central government is not having information, what you can expect from the Goa government? The Indian government has completely failed on this. We have been requested several times, but this government has completely failed. There was a time when Dr. Manmohan Singh was there, the war time was there. We have seen how many people were saved that time. आयज परिस्थिती कितें आसा
हो प्रायम मिनिस्टर फक्त भाशणां दीत उरला काम कांयच ना थँक्यू